झालंय काय, कुठलाही व्हिडिओ बघायचा आणि टप 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 टाईप करायचं, त्याला काहीतरी 2 ओळीत कमेंट द्यायची, संपलं. पुढं नेक्स्ट. आपल्या इथं काय नसलं चालतंय, पण त्याचं काय झालं, बंद केलं का, कसं काय, जमलं नसेल, येत नसेल, अगोदरच हुशार नव्हतं. प्लॅन बी बरोबर. करण्याची मानसिक तयारी आहे, पण कोणी विचारलं तर काय सांगायचं ह्याची मानसिक तयारी झालेली नसते. मुळात ते 5-6 वर्ष अभ्यास करणं आजच्या काळामध्ये शक्य आहे का? म्हणजे सपोज ग्रॅज्युएशन झालं ॲट द एज ऑफ 21 ऑर 22 हां. आणि तिथून आपण ज्याच्यामध्ये ग्रॅज्युएशन केलं किंवा ज्याच्यासाठी ग्रॅज्युएशन केलं ते बाजूला ठेवून 5-6 वर्ष फक्त हेच केलं. पेठेमध्ये आलेत, छान क्लास करतायत, सकाळी उठतायत, लायब्ररीला जातायत, 9-9:30ला चहा-पाणी होतंय, दुपारी परत लायब्ररीला जातायत, जेवण होतंय, संध्याकाळी जातात. तो जो चौकट त्यांनी बनवून घेतली, त्या चौकटीच्या बाहेर त्यांना बघायचंच नाहीये. आणि मग ती शेती ह्याच्याशी जोडलेली असल्यामुळं मुळात वृत्ती ही आहे की हार नाही मानायची. म्हणजे इथं एका डब्यामध्ये दिवस काढणारे पण आहेत. एक डबा दोघात खाणारे पण आहेत. म्हणजे परिस्थिती जाण असलेले त्याच्यातलं मोटिव्हेशन हेही आहे, की बाबा ते त्या परिस्थितीतून येऊन पण जर का करू शकतात, तर आपणही करू शकतो. पण मेहनत करावी लागेल. मेव्हणे, मेव्हणे आणि मेव्हण्यांचे पाहुणे. हेच पाहुण्याची माहिती सांगत नाहीत. ती गोराबेज पॉडकास्टवर असतेच असते. नमस्कार मंडळी, मी ऋषिकेश तुमचं पुन्हा एकदा गोराबेज पॉडकास्टवर खूप खूप स्वागत आहे. खरं तर आयुष्य म्हटलं की प्लॅन ए, प्लॅन बी, प्लॅन सी किंवा वेगवेगळे टप्पे असतात, वेगवेगळ्या गोष्टी घडत असतात. पण आपण कुठल्यातरी एका ध्येयाकडे लागलेलो असतो ना, प्लॅन बी किती महत्वाचा आहे किंवा प्लॅन बी म्हणजे नेमकं काय? आयुष्यात आपण एखादं ध्येय ठरवलेलं आहे आणि त्यासोबतच वेगळं स्वप्न जर बघायचं असेल किंवा वेगळ्या गोष्टी जर करायच्या असतील, तर त्या कशा कराव्यात? या सगळ्या गोष्टींवर आज आपण चर्चा करणार आहोत अरुणराज जाधव सरांसोबत. नमस्कार नमस्कार, सर. नमस्कार. आणि सरांना तुम्ही आता ऑलरेडी ओळखताच. बोलबिडवर सर खूप वेगवेगळ्या विषयांना हात घालून वेगवेगळ्या विषयांची मांडणी करत असतात. तर आज आपण सरांकडून जाणून घेऊयात प्लॅन बी म्हणजे नेमकं काय असतं. चला गप्पांना सुरुवात करूयात. जसं सर मी बोललो की प्लॅन बी नेमकं काय असतं. तर मला इथूनच सुरुवात करायला आवडेल की प्लॅन बी म्हणजे नेमकं काय एक्झॅक्टली? किंवा तो ओव्हरऑल तुम्ही त्याच्याकडे कसं बघता? आता प्लॅन बी नेमकं करतंय कोण हे सर्वप्रथम समजून घेणं गरजेचं आहे. नक्कीच. प्लॅन बी कसं असतं, की एखादी गोष्ट करत असताना त्याच्याविषयी शुअरिटी नसते. खूप लांबचं आपण ध्येय ठेवलेलं असतं आणि खूप लांबचं ध्येय ठेवल्यानंतर तोपर्यंत काय होईल? वर्तमानातून भविष्याकडे जात असताना काय घडेल काही माहिती नसतं आपल्याला. मग ज्यावेळेस त्याच्या विषयी आपल्याला शुअरिटी नसते, मग ती शुअरिटी नसताना आपण जो दुसरा काही प्लॅन करतो, ओके. की ज्याच्याविषयी थोडीफार शुअरिटी असू शकेल, तर त्याला आपण प्लॅन बी म्हणू शकतो. आता जर का आमच्या स्वतःच्या क्षेत्राविषयी बोलायचं म्हटलं, म्हणजे आता स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणारे मुलं, तर स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणारे जे मुलं आहेत, एम-पी-एस-सी, यू-पी-एस-सी वगैरे करणारे, यांच्यासाठीचा प्लॅन बी काय असतो? तर सुरुवात कधी असते, की त्यांनी आय-ए-एस बनायचं, आय-पी-एस बनायचं, हा प्लॅन ए असतो. ओके. ठीक आहे. म्हणजे किंवा कोणतीही क्लास 1 ची पोस्ट काढायची, हा प्लॅन ए असतो. प्लॅन बी त्याच्यामध्ये असं आहे, की चलो यार पी-एस-आय तरी ॲटलीस्ट आपण हो करायला ना. काही हरकत नाहीये. ठीक आहे. म्हणजे अभ्यास तोच आहे. हं. पण त्याच अभ्यासामध्ये अजून काहीतरी ॲडिशन करून किंवा आपल्या आहे त्या मार्गावरून थोडंसं डायव्हर्ट करून परत आपल्याला तिथपर्यंत घेऊन जाणारी जी काही गोष्ट असेल, त्याला आपण प्लॅन बी म्हणू शकतो. आणि तो असणं गरजेचं आहे. परिस्थिती काय आहे त्याच्यावरती आहे. अनुकूल परिस्थिती असताना प्लॅन बी हा वेगळा असू शकतो. प्रतिकूल परिस्थिती असताना प्लॅन बी हा वेगळा असू शकतो. डिपेंड्स परिस्थिती काय आहे. पण आता जसं तुम्ही बोललात, की थोडंसं डायव्हर्ट होऊन आपण प्लॅन जो मार्ग निवडतो त्याला प्लॅन बी असं हां. म्हणतात. मग असं असतं का, की मला माझ्या ध्येयावर 100% खात्री नाहीये म्हणून मी प्लॅन बी ठेवतोय किंवा मला ते कॉन्फिडन्स नाही आपण ज्याला म्हणतो, की मला सेल्फ मोटिव्हेशन नाही म्हणून मी प्लॅन बी आखतोय. प्लॅन बी कधी करतो ते महत्वाचं आहे. हां. म्हणजे पहिल्याच टप्प्यामध्ये आपण कधीही प्लॅन बी नाही करत. ओके. प्लॅन बी करणारे वेगळे असतात. म्हणजे सपोज चोरी करायची आहे. चोरी करायची असेल तर प्लॅन ए आणि असं जर का झालं तर प्लॅन बी, अदरवाईज प्लॅन डी ॲक्टिव्हेट करा. ते लोकं वेगळे, ओके. की ज्यांना अगदी स्पॉन्टेनियस रिझल्ट हवा असतो. ओके. आज सुरू केलं की संध्याकाळपर्यंत रिझल्ट पाहिजे त्यांच्यासाठी हे आपण म्हणू शकतो. पण ज्यावेळेस तुम्ही काहीतरी लाँग टर्म जर्नी करणारा असाल, म्हणजे तुमचा प्लॅन आहे वर्षाचा, 2 वर्षाचा जर का तुम्ही प्लॅन केलेला असेल, तर पहिल्याच दिवसापासून प्लॅन बी डोक्यामध्ये नसतं. हं. म्हणजे मी वर्कआउट केलं, एका सर्टन स्टेजपर्यंत मी आलो आणि तिथं आल्यानंतर मला लक्षात आलं, की यार हे माझं वर्कआउट नाही झालेलं. मग सेकंड टाईम ज्यावेळेस मला परत एकदा तो प्रयत्न करायचा आहे, मला त्याला सोडायचं नाहीये. मग अशा वेळेस काहीतरी शुअरिटी असावी म्हणून मी जे काही करेल दॅट इज प्लॅन बी. म्हणजे ॲटलीस्ट त्याच्यातून प्लॅन बी हा तुमचा
पूर्णपणे स्वप्नाचं म्हणजे हेच माझं स्वप्न होतं असं काही नाहीये. थोडीशी तडजोड करून पण रोडवरती यायला नको असं म्हणून जे काय असेल त्याला आपण प्लॅन बी म्हणायला हवं. आता जसं तुम्ही एमपीएससी मुलांचं उदाहरण घेतलं हा. किंवा बोललात की स्पर्धा परीक्षांचं, तिकडे जनरली अशा गोष्टी असतात की मुलं एक 5-5, 6-6 वर्ष ते प्रिपरेशन करत असतात आणि मग कळतं की प्लॅन बी हवा आहे किंवा कुठली तरी वेगळी गोष्ट करता येऊ शकते. पण ते डायजेस्ट होणं किंवा ते पटवणं स्वतःच्या बुद्धीला हे पण थोडंसं टास्क आहे मला वाटतं. मग ते कसं केलं पाहिजे? ऍक्च्युली मुळामध्ये पटतच नाही बुद्धीला. म्हणजे आपलं चुकतंय हे मान्य करायचीच लोकांची तयारी नसते. म्हणजे आता सपोज तुम्ही हा पॉडकास्ट सुरू केलाय, गोळाबेरीज सुरू केलेले आहे. तुम्हाला पूर्णपणे गॅरंटी होती की गोळाबेरीज मला वर्कआउट करायचं आहे आणि तुम्ही त्याच्यासाठी काम करताय. बरोबर आहे. मग गोळाबेरीज सोडून दुसरं आपण असं काही प्लॅन केलेलं आहे का डोक्यामध्ये? नाही. येते हे मला वर्कआउट करायचंय आणि तुम्ही त्याच्यासाठी 100% देताय हे तुम्हाला स्वतःला माहिती आहे. मग ज्यावेळेस 100% तुम्ही देत असता त्यावेळेस कुणालाच खरं तर प्लॅन बी करायची गरज नाही पडत. पण आपल्याला माहितीये की मी 100% देत नाहीये. मी जे काही करतोय ते योग्य चालू नाहीये. म्हणजे आता हे तुम्ही मला म्हणलात 5-6 वर्ष मुलं अभ्यास करतात. मुळात हे 5-6 वर्ष अभ्यास करणं आजच्या काळामध्ये शक्य आहे का? म्हणजे सपोज ग्रॅज्युएशन झालं ऍट द एज ऑफ 21 or 22 आणि तिथून आपण ज्याच्यामध्ये ग्रॅज्युएशन केलं किंवा ज्याच्यासाठी ग्रॅज्युएशन केलं ते बाजूला ठेवून 5-6 वर्ष फक्त हेच केलं. एकतर तुम्ही इंडस्ट्रीमध्ये तुमचा रिलेव्हन्स राहत नाही. तुम्ही जे शिकलेले होतात ते तुमच्या लक्षात राहत नाही. म्हणजे सगळीच गडबड झालेली आहे. मग ह्या 6 वर्षानंतर तुम्ही ज्यावेळेस प्लॅन बी चा विचार करायला लागता त्यावेळेस बऱ्यापैकी गोष्टी ह्या ऑलरेडी हातातून निसटून गेलेल्या असतात आणि 6 वर्ष कंटिन्युअसली जे आहे ना 6 वर्ष तेच करत राहणं हे वाटतं तितकं सोपं नाहीये. आणि का करतात ह्याचंही उत्तर समजून घेणं गरजेचं आहे. म्हणजे आपण एक सोपं असं करूयात की आपण छोटासा एखादा व्यवसाय सुरू केला आणि तो व्यवसाय सुरू केल्यानंतर आपण ठरवलेलं आहे मी ह्याच्यामध्ये इतकं भांडवल लावलेलं आहे आणि माझा ब्रेक इव्हन पॉईंट हा वर्षाचा असेल 2 वर्षाचा असेल हे कुणीही ठरवून घेतलेलं असतं. नाही तर दुसरं काहीतरी करू. तो ब्रेक इव्हन पॉईंट जो आहे ते आमच्या इथं मुलं ठरवत नाहीत आणि त्याच्या मागची पार्श्वभूमी अशी आहे की मुलं जिथून येतात ज्या स्ट्रॅटातून येतात म्हणजे निश्चितपणे कोर पुण्यामध्ये राहणारा म्हणजे शहरी भागामध्ये पुण्यातला राहणारा मुलगा एमपीएससी प्रिपरेशन किती करतो, युपीएससी प्रिपरेशन किती करतो हा वेगळा संशोधनाचा विषय. की मुलं ज्या ठिकाणाहून येतात म्हणजे सपोज बहुसंख्य जर का आपण बघितले ग्रामीण भागातले आहेत त्यातही अजून 90-95% विद्यार्थी जे आहेत ते शेती हा त्यांच्या कुटुंबाचा प्रमुख व्यवसाय आणि मग ती शेती ह्याच्याशी जोडलेले असल्यामुळं मुळात वृत्ती ही आहे की हार नाही मानायची. ओके. शेतकरी आपण ते बघतो म्हणजे मेसेज पण येतात व्हायरल पण होतात की आपली कमाई उघड्या आकाशाखाली ठेवायची दानत किंवा तेवढी हिंमत ही फक्त शेतकऱ्यातच असते. बरोबर आहे. त्यामुळे ते उपजत आहे त्यांच्यामध्ये सोडायचं नाही आणि ज्या परिस्थितीतून आलेले असतात ती परिस्थिती बदलण्यासाठी कितीही वेळ लागला चालेल. पण ते 5-6 वर्ष करायचं आहे आणि नंतर जेव्हा यश मिळेल तेव्हा मिळेल. पण 6 वर्ष केव्हा करायचं आहे हे समजून घेणं गरजेचं आहे. म्हणजे बरोबर चाललेलं आहे का आपलं? आपण व्यवस्थित केलेलं आहे का? जर का त्याच चुका 6व्या वर्षी पण करतोय तर नाही शक्य होत ते. आता ज्या चुका आहेत आपण ज्या बोलतो की चुका त्याच रिपीट करतोय का? पण ह्याचं मार्गदर्शन त्यांना तर बऱ्याच ठिकाणी अवेलेबल आहे आजकाल इंटरनेटमुळे. पण ते जरी जाणून जरी प्लॅन बी नसतील करत तर मग अशा वेळेस काय म्हणावं लागेल एखाद्याला? कारण असं होतं बऱ्याच ना की सगळं उघड्या डोळ्यांनी दिसतंय चित्र पण कुठेतरी असं वाटतं का की ते त्यांनी कम्फर्ट केलाय त्या वागणुकीचा? नाही कम्फर्ट वगैरे नाही केलेलं. चूक निश्चितपणे ही नाहीये की माझं मटेरियल चुकलं म्हणून. ओके. मी पुस्तक दुसरंच घेतलं यार मी हे पुस्तक घ्यायला नको होतं ते पुस्तक घ्यायला पाहिजे होतं असं नाही. नक्कीच. चूक कुठे एफर्ट्स मध्ये चूक आहे. ओके. किंवा गाईड निवडताना चूक आहे. म्हणजे क्लास सपोज मुलं येतात पुण्यामध्ये क्लास लावतात आणि क्लास लावल्यानंतर क्लाससाठीचा क्रायटेरिया काय आहे? खूप हसवतात सर. प्रचंड हसवलं सरांनी म्हणजे माझं पोट दुखायला लागलं. हा क्रायटेरिया नसायला पाहिजे. तुम्ही आलेत कशासाठी? आम्ही आलेलो आहोत डीसी बनण्यासाठी, डीवायएसपी बनण्यासाठी. बरोबर आहे. मग ह्याच्यासाठीची पूरक मला सगळे सिस्टीम कुठे मिळेल? सिन्सिअरली शिकवणारा मास्तर कुठे मिळेल? सगळे मास्तर सिन्सिअरली शिकवणारे आहेत का? कंटेंटला धरून शिकवणारे आहेत काय? हुशार खूप आहेत. नाही असं नाही. पण स्पर्धा परीक्षेमध्ये होतं कसं? ते तुम्हाला सिलेबस देतात. बरोबर.
10, 12, 15 पानाचा तो सिलेबस असतो. पूर्व परीक्षेचा हा सिलेबस, मुख्य परीक्षेचा हा सिलेबस. सिलेबसला धरून शिकवणं होतंय का, हे फार महत्वाचं आहे ना. आणि ते नाही झालं की मग तिथं तो स्टार्ट चुकतो त्यांचा. मग आता पुढं काय करायचं? मग पुढं काय करायचं तर आपल्याजवळ आहे सिलेबस, आपल्याजवळ आहेत पुस्तकं. त्याच्या सोबतीने वाचन करायला पाहिजे. कुठेतरी जाऊन हे मान्य करायला पाहिजे की पुस्तक नाही चुकलेलं, निवड कुठं चुकली आहे हे समजून घेणं जास्त Correct. गरजेचं आहे. आणि ते लक्षात न आल्यामुळे ही चूक रिपीट होत जाते. नाही बरोबर आहे, नाही बरोबर, बरोबर आहे असं. हा, किंवा मला वाटतं तुम्ही जसं म्हणालात ते खूपदा होतं बघायला, की अरे नाही, ह्या पुस्तकात हे नाहीये, चेंज कर, त्या पुस्तकात ते नाहीये, चेंज कर. किंवा आपला शेड्यूल चुकलाय, आपण 4ला नव्हतं उठत, 3ला उठलं 3ला उठलं पाहिजे. पाहिजे. हे होतं. हे असं होतं. करेक्ट. एखाद्या पुस्तकातली एखादी फॅक्ट आली सपोज, आणि येऊ शकते, नाकारत नाही मी. ते पुस्तक घ्यायचं धड 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 धड. 100 मार्क, 100 प्रश्न असतात प्रिलिम्सला बरोबर. मुलांना, पूर्व परीक्षा. हा, आणि पूर्व परीक्षेला सगळ्यात जास्त मुलं बसतात. म्हणजे करेक्ट. बरोबर आहे. म्हणजे 5 लाख 10 लाख ही मुलं पूर्व परीक्षेला आहेत. बरोबर. आणि त्याच्यातले काही मोजकेच मुख्य परीक्षेला जातात. आणि त्या मोजक्यांमधून त्याच्यातलेही मोजकेच पुढे Correct, जातात. correct. अशी म्हणजे काय, सगळ्यात मोठी जाळी कोणती आहे तर पूर्व पूर्व परीक्षा. परीक्षेची आहे. आता पूर्व परीक्षेला 100 पैकी 100 प्रश्न सोडवणं खुद्द त्यांना सुद्धा अपेक्षित नाहीये. नक्कीच. हो, नक्कीच. एखाद दुसरा राहू शकतो. हो. इथं थोडी कोण बनेगा करोडपती. तुम्ही 15च्या 15 प्रश्नांची उत्तरं बरोबर दिली तरच तुम्हाला मिळेल. एखाद्या प्रश्नाचं उत्तर नाही दिलं तर तुम्हाला लगेच शो मधून बाहेर काढणार असं नाही. नाहीये. नक्कीच, नक्कीच. मुळामध्ये गडबड अशी आहे की हे जे आहे, हे स्पर्धा परीक्षा किंवा इतर कोणतीही गोष्ट जी आहे, इट इज नॉट T20. एखादा बॉल डॉट पडला तर पुढच्या बॉलला 4 आणि 6च मारायला पाहिजे. डॉट पडला म्हणजे खूप काही पाप झालं असं नाहीये. इट इज टेस्ट. करेक्ट. कोणता बॉल सोडायचा हे समजलं पाहिजे. बॉल सोडता यायला पाहिजे. नाही ते होत नाही, म्हणून मग ते आता तुम्ही जे विचारलं त्या प्रश्नाचं उत्तर तिथे आहे त्या मुलांच्या, किंवा ते लक्षात येत नाही. हा, लक्षात येणं गरजेचं आहे. मग हे लक्षात कधी येतं? लक्षात येण्यासाठीचा ताळा काय आहे? अनालिसिस करणं. सेल्फ अनालिसिस करत नाही बघा आपण. म्हणजे बंद झाली आहे पद्धत. पेपर वाचायची पद्धत बंद झाली, विचार करायची पद्धत बंद झाली, विचार करून लिहायची पद्धत बंद झाली. झालंय काय, कुठलाही व्हिडिओ बघायचा आणि टप 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 टाईप करायचं, त्याला काहीतरी 2 ओळीत कमेंट द्यायची, संपलं. पुढं नेक्स्ट. दुसरा व्हिडिओ बघितला, त्याला काहीतरी कमेंट केली, नाहीतर लाईक मारला, गेलो पुढं. इथं थोडंसं हे होतं. पण स्पर्धा परीक्षेचा आमचं म्हणजे इकडं जे अभ्यास करणारे मुलं आहेत ते मुळामध्ये प्रचंड कष्टाळू मुलं असतात. ओके. म्हणजे नाही आपण त्याचं हे लावू शकत, अंदाजच घेऊ शकत. नक्कीच, नक्कीच. म्हणजे इथं एका डब्यामध्ये दिवस काढणारे पण आहेत, एक डबा दोघात खाणारे पण आहेत. म्हणजे परिस्थिती जाण असलेली मुलं आहेत. जाणीव खूप आहे. जाणीव प्रचंड आहे मुलांची. आणि म्हणून ही परिस्थिती अशी असल्यामुळं ते जनरली प्लॅन बी कडे येत नाहीत, प्लॅन बी चा विचार करत नाहीत. ज्यावेळेस अगदी इथं येतं ना, ओके. त्यांना तो कॉन्फिडन्स असतो की मी करेन, मी करेन. चुकलंय, ठीक आहे, चुकलं, मी करेन, ह्यावेळेस करेन. तो त्याच्यामध्ये सुधारणा करत 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 पुढे जाण्याचा प्रयत्न करतो. बट स्टील भरपूर वेळा ते वर्कआउट होत नाही, कारण की जाळी मोठी आहे. हा, नक्कीच. आणि आता जसं तुम्ही म्हणालात तसं 2000 जागांसाठी जर 2 लाख किंवा 10 लाख किंवा 20 लाख अर्ज येत असतील तर ती जाळी मोठीच मोठीच आहे. आहे. आणि तो नंबर आपण निग्लेक्ट करून चालणार नाही, नाही. की तेवढे लोक आहेत. आणि त्यातले पुण्यातले 5 ते 7 लाख मुलं आहेत जे पेठांमध्ये येऊन अभ्यास होय, करतात होय. किंवा क्लासेस लावतात. आणि त्याच्यातून मग 1-2 लोक पुढे जातात. पण मग असं होतं का कुठेतरी, जसं तुम्ही म्हणालात की प्रेशर तर सगळीकडेच असतं, मग प्लॅन बी करताना ह्यांच्यावर हे पण प्रेशर असतं का, की मला करता नाही आलंय म्हणून मी प्लॅन बी आखलाय आणि आता हे 4 लोक मला काय म्हणतील? ते आहेच ना. सगळ्यांना येते. म्हणजे आणि मग ते स्पर्धा कसं परीक्षा करणारच नाही, सांभाळायचंय? कुणीही असेल. म्हणजे ओके. मी दुकान सुरू केलं आणि ते दुकान बंद करावं लागलं मला. हा, म्हणजे भले मी कपड्याचं सुरू केलेलं असेल, बरोबर. मला 1-2 ओळखीचे विचारत असतात, आपण उद्घाटनाला बोलवलेलं असतं, सगळ्यांना तिथं त्या दिवशी आपण समोसे चिप्स खाऊ घातलेले असतात. आणि त्याच्यानंतर पुढं काय झालं ह्या प्रश्नाचं उत्तर प्रचंड अवघड आहे. नक्कीच. स्पर्धा परीक्षेचा करणारा असू द्या किंवा सामान्य जीवनामधला असू द्या. काय झालं, बंद झालं, चाललं नसेल, जमलं नसेल, हे जे आहे ना हे लय त्रासदायक आहे. आणि भरपूर वेळा मला असं वाटतं प्रेशर जे ते आजूबाजूचं जास्त घेत असतो I आपण. guess, हा. प्रचंड प्रेशर आहे. म्हणजे त्यांना आपल्या इथं काय नसलं चालतंय, पण त्याचं काय झालं, बंद केलं का, कसं काय, जमलं नसेल, येत नसेल, अगोदरच हुशार नव्हतं, हे म्हणजे एवढा ह्या सगळ्या संदर्भातल्या गोष्टी आहेत ना,
हो. स्पर्धा परीक्षा करत असताना तर मी आता ते मागेच काही दिवसांपूर्वी मी बोलत होतो. आता राज्यसेवेची परीक्षा जी आहे ही 1 डिसेंबरला आहे. बरोबर. म्हणजे आता दिवाळी आहे 4-5 दिवसांनी. मुलांकडे मोजून वेळ आहे 40 दिवसांचा बरोबर. आजच्या आजच्या तारखेपासून. तारखेपासून. मग जो सिन्सिअर क्राउड आहे किंवा कोणताही क्राउड, ही मुलं आता काय करतील, घरी नाही जायचे नक्कीच, दिवाळीला. नक्कीच. कारण की प्रचंड गळे कापूस स्पर्धा आहे. 5 दिवस घरी गेलं की घरून आल्यानंतरचे पुढचे 5 दिवस जागेवर येत नाही हो, चित्त. नक्कीच. मग हे ह्या काळामध्ये हे इथं थांबले ना, मग चर्चा होणार. समजू शकतो. हे अवघड आहे. म्हणून प्लॅन बी करणं जे आहे ना, ते मुलांना जीवावर जे येतं ना, कारण की प्लॅन बी करायची त्याची मानसिक तयारी असते. हं. प्लॅन बी बरोबर. करण्याची मानसिक तयारी आहे. पण कोणी विचारलं तर काय सांगायचं ह्याची मानसिक तयारी झालेली नसते. मुळामध्ये आपणच तेवढा स्कोप देतो यार दुसऱ्याला विचारायला. नाही, मग अशासाठी प्लीज जर तुमच्याकडे काय असेल तर सांगा, की काय उत्तर द्यावं लोकांना काय? किंवा कसं निग्लेक्ट करावं या नाही, लोकांचा. सुरुवातीला आपणच प्रश्न विचारायला जायचे नाही त्यांना कधीच कुठल्या ह्याचे. हा सगळ्यात बेस्ट उपाय असं मला वाटतं. म्हणजे कीप इट सिम्पल सिली असं एक ते व्हर्जिन मोबाईल म्हणून एक आला होता. त्याचे हा ऍडव्हर्टाइज करायचा रणबीर कपूर. तर त्याची टॅगलाईनच बहुतेक अशी होती, कीप इट सिम्पल सिली. ओके. सोपं राहू द्या. माहिती घ्यायला जाऊ नका, म्हणजे माहिती द्यायची वेळ येणार नाही. हे सगळ्यात सोपं आहे. लोकांना आपल्यात इंटरेस्ट असतो प्रचंड. कीप इट प्रायव्हेट. अदरवाईज लोकांना ते रुईन करायला जास्त आवडतं. नाही, नक्कीच. आणि हे खूप आहे, की मी जाणू शकतो, की एखादा व्हिडिओ जरी आपला डिले झाला, ऑन टाईम नाही झाला, तरी आपल्याला कमेंट्स येतात, की काय झालं? काय करताय तुम्ही? त्याच्यानंतर प्रेशर असतं. आपण प्लॅन बी बद्दल बोलतोय. थोडंसं जर प्लॅन ए कडे बोललं किंवा प्लॅन ए कसा तुम्ही फोकस करू शकता, पर्टिक्युलरली एमपीएससीच्या दृष्टिकोनातून, जेणेकरून प्लॅन बीचा थोडा कमी विचार करायला लागेल किंवा मे बी क्लास 1 ची पोस्ट नाहीये, पण बाकीच्या कुठल्या पोस्टसाठी तुम्ही सायमल्टेनियसली देऊ शकता. म्हणजे पहिल्याच वर्षी ज्यावेळेस तुम्ही एमपीएससीची तयारी करताय क्लास 1 ची, त्यावेळेस अशा कुठल्या पोस्ट आहेत का ज्या तुम्ही करू शकता? म्हणजे एक्झाम प्रिपरेशन करतानाच फाईन करू शकता. म्हणजे तो तुमचा प्लॅन बी नाही होणार आणि 6 वर्ष 7 वर्ष लागणारही नाही. स्पर्धा परीक्षांची मज्जा अशी आहे, सेंट्रलच्या असू द्या, स्टेटच्या Correct. असू द्या, महापालिकेच्या असू द्या, कोणीही ग्रॅज्युएट हां. बरोबर. किती दिवसात झालाय, किती महिन्यात झालाय, किती वर्षात झालाय, किती स्टार आहेत, ह्याच्याशी नाही, काय नक्कीच. नाही ते देऊ शकता. हा पहिला मुद्दा. बरोबर. बरोबर. दुसरा मुद्दा काय आहे, त्यांनी लिहिलेलं आहे, कोणीही पदवीधर कोणतीही विशेष तयारी न करता ही परीक्षा देऊ शकतो. ओके. म्हणजे काय? सिलेबस दिलेला आहे. मुलं काय करतात, सिलेबस सोबत स्टिक राहत नाहीत. मार्केटमध्ये पुस्तक आहे, ते पुस्तक आणायची सवय आपल्याला शाळेपासून लागलेली आहे. म्हणजे बघा, आपल्याला बालभारतीचं पुस्तक होतं, मराठीचं, आपल्याला गणित होतं, विज्ञान होतं, इतिहास होतं, भूगोल होतं, शाळेची पुस्तकं बरोबर. छोटी छोटी पुस्तकं होती. पण त्याच्यापेक्षा दुप्पट साईजचे गाईड होते आपल्याजवळ. नक्कीच. किंवा अपेक्षित होती. 10वीला गेल्यावर अपेक्षित. करेक्ट. हां. मला सांगा, असं कोण आहे की बाबा ज्याने पुस्तकच वाचलं आणि कधीच गाईड वाचलं नाही? एखादा असेल 100 नसेल. किंवा नसेलही. नाहीच. मग त्याला मार्क नाही मिळणार. गाईड प्रमाणे उत्तर नाही ना. ते 3 इडियट्स मध्ये दाखवलंय बघा. त्याला ते व्हॉट इज मशीन म्हणजे तेच पाहिजे. वहीची डेफिनेशन म्हणताय. करेक्ट. बरोबर आहे का नाही? मग ते नसतं. त्याच्यामुळं हे होतं. आता हे एका वर्षात होण्यासारखीच गोष्ट असते. स्पर्धा परीक्षा. तुम्ही 10वी एका वर्षात झाला, 12वी एका वर्षात झाला, ग्रॅज्युएशन एक अटेम्प्ट मध्ये झालं. सन्माननीय अपवाद इंजिनियर, डॉक्टर वगैरे आपण सोडून किंवा काहीतरी झालं आपलं, एकेका वर्षामध्ये होऊ शकतं. मग ह्याच्यासाठी काय? क्लास चांगला निवडणं, मार्गदर्शक चांगला निवडणं आणि तो टाइम पिरियड जो आहे ना, ज्या काळामध्ये तुम्ही हे करताय, त्या टाइम पिरियडमध्ये पूर्णपणे त्याला झोकून देणं. म्हणजे मी मुलांना भरपूर वेळा लेक्चरमध्ये असं सांगतो, तुम्ही 10वीला ज्या पद्धतीने अभ्यास केला ना, 10वीला बघा आपलं ते आपण कशाचं प्रेशर घेतलेलं होतं नाही माहिती. तुम्ही कुठलंही पोरग घ्या, अगदी वर्गामध्ये बसणारा बॅक बेंचर जो असतो ना, बॅक बेंचर, त्यांनी सुद्धा जीव तोडून अभ्यास केलेला असतो 10वीला. तो असं नाहीच ना, पण हेच 12वीला गेल्यावर चेंज होतं. ग्रॅज्युएशनला गेल्यानंतर अजून 2 पावलं मागे येतं आणि नंतर तर अजून मग तर अवघडच आहे. म्हणजे ते एक खूप सुंदर कोट मी वाचलं होतं माहितीये का, एव्हरीथिंग चेंज आफ्टर 10th. येस, डेफिनेटली. बिकॉज क्वचित तुम्हाला असं दिसत ना, ज्याला 10th मध्ये 90 व 90-80% आहेत, तो नंतर तुम्हाला दिसतच नाही तसा फ्लेक्सवर. नाही, ते वेगवेगळे जातात निघून. म्हणजे ते जास्त चर्चेमध्ये नाही राहत. पण गडबड सामान्य जे म्हणतो आपण मिडल मध्ये म्हणजे आहेत, त्यांची चर्चा जर का करते असं एक मागे येत जातात. मग ह्या मुलांना प्लॅन ए वरतीच राहण्यासाठी हे सगळं जे आहे ना,
एखाद 1.5 वर्ष फुल डेडिकेशननी करणं जे आहे, ते फुल डेडिकेशननी करणं गरजेचं आहे. जीव तोडूनच करावं लागेल त्याला. प्लॅन बी डोक्यात ठेवला ना, करत असताना सुरुवातीच्या टप्प्यात म्हणजे मी 22 वर्षाचा आहे. मी इंजिनिअरिंग करून आलेलो आहे. तर मी माझं पुढचे 1 ते 1.5 वर्ष हे ह्याला इतकं डेडिकेशन द्यायला पाहिजे, की बाकी काही माझ्या डोक्यामध्ये यायला नाही पाहिजे. ओके. दुसरे कमवता येतात. मग मित्र असाच राहिलो, सोडून द्या. माझे मित्र लागले पॅकेज 10 लाखाचं पॅकेज हो, मिळालं. बरोबर. सोडून द्या विषय, तो घेऊ नका. कारण की तुम्ही ते असं कव्हर करणार आहे जर का तुमचं हे व्यवस्थित झालं तर. अगदी त्याच गतीने तुम्ही ते कव्हर करणार आहे. त्याच्यामुळं निवांत राहणं फार गरजेचं आहे. बाकीचा विचार करत राहण्यामुळं होतं काय, प्लॅन ए वरचा फोकस शिफ्ट होतो. म्हणजे सोपं मी नेहमी सांगतो त्याचं उदाहरण, की बाबा गाडी चालवत असताना आपल्या हँडलवरती पुढे लक्ष द्यावं लागतं. नक्कीच. बाजूला बघितलं असं ऍक्सिडेंट होणार आहे. होणारच आहे. 100% ऍक्सिडेंट होणार आहे. म्हणून ए वरती फिक्स राहणं, ए साठीचं 100% डेडिकेशन देणं 1-1.5 वर्ष तरी. म्हणजे ते 1-1.5 वर्ष डेडिकेशन दिलं आणि सपोज नाही झालं वर्कआउट, तर पुढच्या वर्षी ते तुम्हाला निश्चितपणे पे करतं. पुढच्या वर्षी काय होणार, त्याच्या पुढच्या वर्षी ते पे करतं. एवढा लांब जर्नी होत नाही. जे आपण स्टोरीज ऐकलेल्या आहेत, खूप सारे मुलं थांबलेले आहेत, नाहीच झालं, होत नाही. पण ज्यावेळेस होत नाही, तर त्यावेळेस चुकांमधून शिकणं गरजेचं आहे. आणि दुसऱ्याने चुका दाखवण्यापेक्षा ते स्वतःच चुका शोधणं जास्त गरजेचं आहे. म्हणजे ते सचिन तेंडुलकरचं इव्हन ते सचिन तेंडुलकरचं पण आहे ना उदाहरण, किंवा त्याला ऑफसाईडला बॉल टाकत राहत होते आणि तो आउट होत होता. तर Yes. चर्चा सुरू झाली की सचिन संपला. मग त्याने त्याच्यावरती वर्कआउट केलं आणि पुढच्या कसोटीमध्ये 200 रन केले, पण एकही बॉल त्याने ऑफसाईडला खेळला नाही. माहिती, इकडे बॉल टाकला तरी इकडेच मारत होता. प्रत्येकाने करणं गरजेचं आहे. जर का आपल्याला असं वाटतंय की आपण 100% देत नाहीये किंवा आपलं कुठंतरी चुकतंय, हे चुकत असतंय कुठं, हे शोधणं गरजेचं आहे. दुसरे तर सांगणारच, पण भरपूर वेळा होतं काय, दुसऱ्यांनी सांगितलेल्या ज्या गोष्टी आहेत किंवा दुसऱ्यांनी जर का आपली चूक काढली ना, एका सर्टन वयानंतर आपल्याला ते मान्य होत नाही. हा, किंवा तुम्हाला असं वाटतं की तू जास्त शहाणा झालास का, म्हणजे तुला हे कळतंय. हा, असं एक होतं. होऊन जातं. म्हणजे इगो जो आहे, तो इगो जास्त मोठा झालेला असतो आपल्यापेक्षा. त्याला काय कळतंय मायापेक्षा, तुला एवढं कळतंय का, तू किती अक्कल आहे ते माहितीये, बरं का, तू पैशाने मोठा असशील पण अक्कल मलाच आहे. किंवा तुला काय माहिती, मी सकाळी 4 वाजून उठल्यापासून कळतोय. सगळ्या गोष्टी असतात. म्हणजे क्रिटिसिझम साठी ओपन असणं जे म्हणतो ना आपण, ते होत नाही शक्यतो. मग ते जर का झालं तर कदाचित गोष्टी वेगळ्या असू शकतात. आणि कुणीही चुका, मला असं वाटतं की चुका जर का कोणी काढत असेल, जवळचा आहे आपला, आणि तो जर का आपल्यातली चूक काढत असेल, तर वी हॅव टू टेक इट पॉझिटिव्हली. संबंधच नाही आणि चुका काढत असेल तर आपण समजू शकतो, जळतोय वगैरे वगैरे, आपण असं काही म्हणू शकतो, ओके ठीक आहे. पण इथं बघा ना, क्रिकेट मला जास्त म्हणजे आपण बोलतोच ना, के.एल. राहुल आउट झाला, परत आउट झाला, यार ह्याला का घेतात, म्हणजे हे आपली असते ना आपली. पण तो मनावर घेणार आहे का नाही, त्याला तिथं काय सांगतायत ते बघणार आहे. आपल्याने सुननेवाला. आता जसं क्रिटिसिझम म्हटलात किंवा हे सगळं म्हटलं, पण कुठेतरी एक होतं का असं कल्चर दिसतं बेसिकली, की दर 1-1.5 वर्षांनी किंवा 2 वर्षांनी एक चांगली सिरीज येते, मग 12th फेल असू द्यात किंवा ऍस्पिरंट्स असू द्यात, आणि ती मुलांच्या मनावर कुठेतरी पगडा मारते. नाही, आपण करतो ते एकदम बरोबर आहे, आपलं काही चुकत नाहीये, आणि आज ना उद्या आपल्याला ते होणार आहे, मिळणार आहे. त्यांना मिळालंय तर ते मला पण मिळणार आहे. म्हणजे असा कुठेतरी त्या सिरीजचा इम्पॅक्ट पडताना दिसतो का, मग या ओव्हरऑल सगळ्या एमपीएससी युपीएससी करणाऱ्या स्टुडंटवर? अशा सिरीज ह्या येतच राहणार आहेत बघा. म्हणजे दम म्हणून एक पिक्चर आलेला होता, तो तशाच पद्धतीचा भाग होता ना. म्हणजे हे मोटिवेशन जे आहे ना, ते खूप काय म्हणतात त्याला, विद्यार्थ्यांचं नुकसान करणार आहे असं मला वाटतं, किंवा कोणाचंही नुकसान करणार आहे ते. 12th फेल होते, कोणत्या परिस्थितीमध्ये फेल झाले, काय झालं, कसं झालं, त्यांनी त्याच्यामध्ये काही सिनेमॅटिक लिबर्टीज घेतलेल्या असतात, ह्या सगळ्या गोष्टी लक्षात येत नाही आपल्याला. आणि ते करू शकले म्हणून आपण करू शकू तर असंही नाहीये. म्हणजे एक वाक्य असं आहे की वन्स एक्सपिरियन्सेस कांट मेक यू वाईज. दुसऱ्याचे अनुभव तुम्हाला शहाणं नाही बनवू शकत. ज्याचे स्वतःचे अनुभव हे स्वतःच घ्यावे लागतात. म्हणून तर आपण म्हणतो ना, पुढच्याच ठेस मागचा शहाणा. पण तरी पण प्रत्येकाला ठेसा बसणारच आहेत, शहाणं नाही होत कोण. प्रत्येकाची स्वतःची ठेस वेगळी आहे, प्रत्येकाचा अनुभव वेगळा आहे. ह्या अशा पद्धतीच्या मोटिवेशनमुळे जे टेलिव्हिजनच्या माध्यमातून येत आहे तुमच्यापर्यंत, त्यांनी तुम्हाला काय प्रयत्न केलाय, तुमच्यापर्यंत पिक्चर पोहोचवलाय. 12वी नापास जरी झालेलं असलं तरी सुद्धा तुम्ही ते करू शकता. पण आपण काय घेतलंय त्याच्यातलं,
12वी नापास होता तरी झाला, स्ट्रगल नाही घेतला, मेहनत नाही घेतली. Yes. 12वी नापास होता, मला तर 12वीला 70% होते. नाही दादा, ते नव्हतं त्याच्यातलं घ्यायचं. त्याच्यातलं हे घ्यायचं होतं, की परिस्थिती विपरीत असताना, परिस्थिती प्रतिकूल असताना त्याने कसं यश मिळवलं, स्ट्रगल काय करावा लागतो, ओके. हे समजून घेणं गरजेचं आहे. आणि त्याच्यातलं मोटिवेशन हेही आहे, की बाबा ते त्या परिस्थितीतून येऊन पण जर का करू शकतात, तर आपणही करू शकतो. पण मेहनत करावी लागेल. 12वीच्या संचितावरती एमपीएससी, यूपीएससी पास नाही होणार. नक्कीच. आता मेहनत झालीये, पण त्याचबरोबर जसं आपण एक पहिल्यांदा अँगल बोललो, की जाणीव असते. पण कुठेतरी असंही जाणवतं, की एक कम्फर्ट झालेला आहे. त्या कम्फर्टच्या बाहेरचं जग त्यांना बघायचं नाहीये का? लाइक आलेत आता पेठेमध्ये आलेत, छान क्लास करतायत, सकाळी उठतायत, लायब्ररीला जातायत, 9, 9:30ला चहा-पाणी होतंय, दुपारी परत लायब्ररीला जातायत, जेवण होतंय, संध्याकाळी जातात. तो जो चौकट त्यांनी बनवून घेतली, त्या चौकटीच्या बाहेर त्यांना बघायचंच नाहीये. आणि म्हणून मग ठीक आहे, चाललंय आपलं चालू आहे. आज नाही पुढच्या वर्षी होईल, त्याच्या पुढच्या वर्षी होईल. असं काही घडताना जाणवतंय का? मुळामध्ये ह्या प्रश्नाकडे कसं बघायला पाहिजे माहिती मुलं ही पुण्यात का येतात? हां, ओके. ह्या प्रश्नाचं उत्तर पहिल्यांदा शोधणं गरजेचं आहे माहिती आहे. म्हणजे असंच बघा, आहे का मग, की हां, पुण्यातच अभ्यास होतो, बाहेर होत नाही? पुण्यातच येतात कारण की हां. मार्गदर्शन इथं उपलब्ध आहे. आता बघा, सीईटी, नीट याचा अभ्यास करायचा जर का असेल 12वी नंतरच्या, मुलं कोटाला जातात, बरोबर. लातूरला जातात, बरोबर. नांदेडला जातात. नक्कीच. कोटा जर का नाही तर लातूरला जातात, नांदेडला जातात. बरोबर? हीच मुलं नंतरच्या काळामध्ये एमपीएससी, यूपीएससी करायला पुण्यात येतात. म्हणजे त्या त्या ठिकाणी त्याचे सेंटर्स बनलेले आहेत किंवा एकूण सिस्टीम जी आहे, इकोसिस्टीम जी आहे त्याला पूरक अशी, ती त्या त्या ठिकाणी बनलेली आहे. मुळात हे मुलं एमपीएससी का करतात ह्याचं उत्तर शोधणं गरजेचं आहे. पुण्यातले नाही करत, पण तिकडचे येणारी मुलं करतात किंवा तिकडून येणारी मुलं करतात. का? पुण्यामध्ये मुलांना संधी उपलब्ध आहेत, जे पुण्यात आहेत. ओके. काय शिक्षण काहीतरी झालेलं आहे, बँकेमध्ये जॉब करतील, इन्शुरन्समध्ये काहीतरी करतील, कुठल्या तरी शोरूमला बोलतील, पॉलिश्ड बोलणं आहे, बरोबर आहे, सॉफ्टवेअरमध्ये कामाला जातील, एवढी मोठी ऑटोमोबाईल इंडस्ट्री आहे, सगळे सगळे सगळे. गावाकडे काय हं. एमआयडीसी नाही, पाणी नाही, पाऊस नाही, शेतात पीक नाही, पीक आलं तर भाव नाही. ओके. बरोबर आहे, भाव असेल तर उत्पन्नच नसतं त्या वर्षी, पाऊसच नाही. करेक्ट. एवढ्या सगळ्या अडचणी आहेत आणि ह्या सगळ्या अडचणींवरती उत्तर काय, तर मी अधिकारी झालो तर मला ह्याचं उत्तर सापडेल, हे एक सध्या गृहीतक हा बनले आहे. एक फ्रेम झालेली आहे. ही एक खरी फ्रेम आहे आणि ती म्हणजे कोणीच नाही म्हणू शकत कसं काय असं तुम्ही म्हणू शकता, कसं काय असं म्हणू शकता. करेक्ट. म्हणजे नाहीच. मी मूळ माझं लातूर मराठवाड्यामध्ये येतं, ठीक आहे. हडपसरपर्यंत छान दिसतं ना गावाकडे जाताना, आणि तिथून पुढं करेक्ट. रस्ता कटत नाही. नक्कीच. मग काय, मग ते पर्याय काय आहे दुसरा? नेते तेच, नो चेंज. पुढची पिढी आली, त्याच्या पुढची पिढी लॉन्च करायचं चालू आहे. चालू आहे. ह्यांच्याकडे काय आहे दुसरा ऑप्शन? नक्कीच. उद्धार करण्यासाठीचा ऑप्शन हाच आहे. काय, इथून मी जर का काहीतरी झालो, मी जर का कष्ट घेतले, तर संपूर्ण कुटुंब, येणारी पिढी यांच्यासाठी मी निश्चितपणे चांगलं काहीतरी करू शकतो. Correct. नाहीतर नाही करायचं कोणाला पण दादा. मला सांगा ना सोपं एक, की शाळेत होतो आपण. शाळेत असताना पण आपण पुढच्या वर्षाला गेलो. पुढच्या वर्षाला गेल्यानंतर आपण मागच्या वर्षीचं एखादंच पुस्तक वाचलंय. ते पण हां. शिवाजी महाराजांचा इतिहास आहे तर, किंवा मराठीचं पुस्तक वाचले ज्याच्यामध्ये काहीतरी बाबा गोकुळ वगैरे वगैरे असं काही असेल तर. हं. गणिताचं पुस्तक घेतलं आणि गणित सोडत बसलं असं आहे का कोणी? नाही. विज्ञानाचं पुस्तक घेतलं, वाचत बसलो, भूगोल घेतलं आणि वाचत नाही नाही. केलेलं आपण कोणी. नाही. नाही केलेलं. नाही. बरोबर. पण इथे असं आहे की 4-4, 5-5 वर्ष तीच पुस्तकं वाचणं सोपा टास्क नाही ना. करेक्ट. मूळ काय आहे, अधिकारी का बनायचे ह्याचं उत्तर कुठे आहे तुम्हाला मी सांगतो. हां. ह्याचं उत्तर त्याच्यातून बाहेर पडायचे. त्याची फ्रेम आहे ना, त्या त्याच्यातून चौकटीतून बाहेर त्या पडायचं. बाहेर पडावंच लागेल, पर्याय नाही ना. आता हे सगळं सध्या चालू आहे, सपोज विधानसभा आणि हे ते ते ते, याच्यात कुठं मुद्दे काय आहेत चर्चेला? न शहाण्याने न बोलल्यासारखंच आहे. शहाण नाही, कुणीच बोलू नाही. विरोधी पक्ष काय करतो, म्हणजे जसं आपण पण एका पॉडकास्ट मध्ये सांगितलं की आपले मुद्दे काय असले पाहिजेत बोलायचे, पाणी, शिक्षण, व्यवस्था आणि ओव्हरऑल भविष्यासाठी काय आहे. यापेक्षा आज सध्या हेच आहे की कोण कोणाला काय बोलतोय, कोण कोणाचा पाय खेचतोय, कोणी कुठल्या गोष्टींवर प्रतिक्रिया दिली याच्या पुढे जात नाहीत. पोरांनी काय करायचं?
नक्कीच. ज्यांना नशीब बदलायचंय, बरोबर आहे, कुटुंबाची एकूण अवस्था बदलायची आहे, त्यांच्यासमोर हाच पर्याय आहे सर. म्हणजे गावाकडे राहिला सपोज, हम्म. गावाकडे राहिला, कॉमर्स घेतलं, BA केलं, BSc केलं, वगैरे वगैरे वगैरे, नोकरी कुठे? शहरात तर आहेत ना, पण थोडाफार BA प्रमाणात. करून आलो, काय नोकरी झाली? हा, म्हणजे BSc करून आलो सपोज, चला BA BSc काहीतरी करून आलो. इंजिनियर लोकांना किती पगार येतात? डिपेंड करतो. म्हणजे सुरुवातीला तर सगळ्यांना साधच आहेत तिथं. बरोबर. मग आता त्याचं घर गावाकडे, आई वडील गावाकडे, इथं येणार, रूम घेणार किंवा काहीतरी भाड्याने घेणार, राहावं तर लागेल. हा, आणि 20,000 काय काय करणार? काय काय करेल? खायचं पण आहे, घरी पण त्या पैशांमध्ये निश्चितपणे तो भविष्य नाही ना बदलू शकत. हम्म. काल परवा दिवशी लोकसत्ताला खूप मोठा लेख आलेला आहे, म्हणजे अग्रलेख म्हणून, तात्याचा ठोकळा म्हणून एक अग्रलेख आलाय, फार सुंदर आहे बघा. ओके. की मुलं रिटर्न का जात नाहीत? उत्तर शोध. इथं पाणी आहे सर 24 तास. ओके. गावाकडे आहे का? नाही. कुठल्या गावाला आहे 24 तास? कुठेच नाही. 24 तास लाईट आहे. कुठल्या गावाला 24 तास लाईट आहे? जिथून मुलं रस्ते येतात तिथे तर नाहीच बऱ्यापैकी. हॉस्पिटल्स जवळ आहेत, शाळा जवळ आहेत, मार्केट जवळ आहे, सगळे. तिकडं गावातून तालुक्याच्या ठिकाणी यायचं म्हणलं तरी वडापसाठी वाट बघत बसायची परिस्थिती आहे. आहे, हो, नक्कीच. काही काही गावांमध्ये म्हणून आहे. ही परिस्थिती बदलण्यासाठी, म्हणून हे आमचे जे मुलं आहेत ना, ही मुलं झगडा तो चालू आहे किंवा कुणाचाही झगडा तो चालू आहे. म्हणून प्लॅन बी जो आहे ना, तो डायजेस्ट होत नाही लवकर. हा, अरे मी काय विचार करून आलेलो होतो, काय विचार करून आलो होतो, मग ते तर अग्निपथ आठवत राहतं. नक्कीच. असं सगळं असताना ज्यावेळेस हीच किंवा यातलीच काही मुलं सिस्टीम मध्ये जातात आणि पुन्हा यांच्यावर थोडासा प्रेशर येतो किंवा काय होतं असं म्हणता येईल. कारण आता जसं आपण बघतोय, कोविडच्या काळानंतर एक्झाम पोस्टपोन होत आहेत किंवा एक्झाम ऑन टाइम होत नाहीयेत, हे खूप चित्र दिसतंय. त्याच्यामुळे मुलांची आणि यांची पण मानसिक स्थिती बदललेली आहे. काही एक समाज आहे जो बोलतो की मुलंच स्वतःहून पोस्टपोन करतायत, मग त्यांच्या वयाच्या मर्यादा असतील किंवा दुसरी कुठली कारणं असतील ती पुढे ढकलण्यासाठी. आणि काही लोक म्हणतात की नाही, मुलं जेन्युअनली काम करतायत, पण सिस्टीम ओव्हरऑल ती पुढे करते. मग याच्यावर कसं सांगाल? कारण हीच मुलं आहेत ना पुढे सिस्टीम मध्ये बसलेली आहेत. फार मोठा प्रश्न आहे हा एकूण. Okay. याचं उत्तर देण्यासाठीच मुलांचं म्हणणं असं आहे की प्रत्येकाला वाटतं बघा की बाबा आपल्याला काहीतरी खूप मोठी आयुष्यात चूक झालेली असते ना, तेव्हा आपण शपथ घेतो की बाबा मी इथून पुढे हे करणार नाही, नाही. येणाऱ्या काही दिवसामध्ये हे बदलेल. बदलेल. आणि हे प्रत्येकामध्ये ही वृत्ती आहे हो. म्हणजे हो. हीच मुलं नाही, कुठलीही मुलं घ्या, प्रत्येक माणूस घ्या, माणूस आहोत आपण. सबको लगता है की यार मी मागं थोडंसं बॅकडेट मध्ये जाऊन मला गोष्टी बदलायच्या आहेत. मग त्या बदलू शकत नसेल तर कशा बदलता येऊ शकतील, ह्याचे मार्ग प्रत्येक जण शोधत आलेला आहे. मुलांचं नुकसान होतं का? तर होत. उगाचच नाही म्हणत की बाबा वय वाढवून द्या वगैरे वगैरे. तशी परिस्थिती झालेली असते, काहीतरी झालेलं असतं. लॉकडाऊन मध्ये एवढ्या साऱ्या गडबडी झाल्या, परीक्षा पुढं पुढं पुढं. काही काही मुलं खरोखर जी जेन्युइन होती ती मुलं आजारी पडली होती. किंवा महिन्याची महिन्या 1.5 वर्षाची मेहनत असते त्याची. मग त्याला परत अजून पुढचं 1.5 वर्ष एकच डबा खायचा, परत तेच हे करायचं आणि हे आणि ते. MPSCच्या मुलांचं मला जाणवलेली एक छान गोष्ट, किंवा स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारे जी मुलं आहेत, ही मुलं एकमेकाला खूप सांभाळून घेतात, एकमेकाला खूप सपोर्ट करतात. हे त्यातलं फार चांगली गोष्ट आहे असं मला वाटतं. मग सिस्टीम मध्ये कोणतीही गोष्ट ही परिपूर्ण नसते. मग भले ती सिस्टीम असू द्या किंवा कोणी असू द्या, त्याच्यामध्ये थोडेफार फ्लॉज हे असणारच आहेत. चुकतं कुठेतरी, काहीतरी होतं, म्हणून ही एक्झाम पोस्टपोन झाली. म्हणजे जसं की आपल्या इथं आरक्षणासाठी सध्या जे काही एकूण परिस्थिती आहे, आरक्षणाच्या साठी आग्रह चालू आहेत, म्हणून ती परीक्षा थोडी 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 पुढे गेली. मग मुलांनी ढकलली परीक्षा पुढे, याच्या विरोधात नाही हे केलं, मुलांनी सांभाळूनच घेतलेलं एकमेकाला. ते होतं पार्ट अँड पार्सल. जर का 1.5 वर्ष अभ्यास करायचा आहे तर 2-3 महिन्यांनी अजून काही फरक पडणार नाही. पण हे सरसकट विधान नाही करता येणार. 2-3 महिने पुढे गेला म्हणजे काय फरक पडतो एवढाच. काही काही जणांना 2-3 महिने म्हणजे अजून 3 महिने रूम भाडं, अजून 3 महिने मला जेवणाचा खर्च, अजून 3 महिने लायब्ररी, या सगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे पण आहेत, पॉझिटिव्ह पण आहेत त्याच्याने, निगेटिव्ह पण आहेत. व्यक्तीनुसार वेगवेगळं आहे त्याचं. कारण तुम्ही सगळ्याला जनरली एका ताराजूत नाही बोलू शकत, कारण प्रत्येकाची परिस्थिती, मनस्थिती आणि स्वभाव वेगळा आहे. ओव्हरऑल ज्यावेळेस प्लॅन बी आपण म्हणतो किंवा ज्यावेळेस आपण प्लॅन बी असा शब्द वापरतो, जसं तुम्ही म्हटलं ते डायजेस्ट होत नाही,
पण त्याच्यासाठी मग दुसरा काही पर्यायी शब्द वापरून त्या गोष्टी डायजेस्ट कराव्यात का? कारण कळणं तर खूप महत्वाचं आहे. महत्वाचं आहे. असं नाही होणार ना की आता माझं एज संपत आलंय, जसं तुम्ही मगाशी म्हणालात की गोष्टी नाही राहत आहेत. टेक्नॉलॉजीनुसार मी तितका पुढे नाहीये किंवा 6 वर्षामध्ये जो गॅप आलाय, नवीन क्राउड आलंय मार्केटमध्ये. कारण जो 22 वर्षाच्या तरुणात एनर्जी ती 30 वर्ष झाल्यानंतर डेफिनेटली नसणार, नाही. कारण जबाबदाऱ्या जास्त असणार आहेत. पण तो डायजेस्ट करण्यासाठी त्याला पर्यायी गोष्टी कशा पूरक कराव्यात स्वतःहून? म्हणजे आता आपण बघतोय गिग इकॉनॉमी मोठ्या प्रमाणात आहे. प्लॅटफॉर्म बेस्ड जॉब भरपूर झालेले आहेत. Correct. पॉडकास्ट वगैरे खूप सारे सुरू झालेत. मुलांनी ऍटलीस्ट काहीतरी स्किल डेव्हलप करणं गरजेचं आहे. हां. स्किल म्हणजे स्क्रिप्ट रायटिंग करता यायला पाहिजे म्हणा किंवा कॉन्टेंट लिहिता यायला पाहिजे म्हणा. Correct. मग इमोशनल असेल, प्रॅक्टिकल असेल, व्हॉट एव्हर इट इज. छोटे छोटे कोर्सेस उपलब्ध आहेत, ते करता येणं म्हणजे स्वतःचा खर्च स्वतः भागवता येण्यासारखी परिस्थिती निश्चितपणे शहरात आहे. नक्कीच ना. तेवढ्या बरोबर. अपॉर्च्युनिटीज आहेत. तेवढ्या ऑपॉर्च्युनिटीज आहेत. मग त्या ऑपॉर्च्युनिटीज ज्या आहेत त्या ऑपॉर्च्युनिटीज ग्रॅब करणं फार महत्वाचं आहे. ते घ्यायला पाहिजेत. पण मग हे असं कधी घ्यायला पाहिजे? म्हणजे 3 वर्ष पहिल्या तुम्ही वर्षीच कळतंय. घ्यायला पाहिजे. पहिल्या मी तर वर्षीच. म्हणतो. का नाही घ्यायच्या पहिल्यावर? तुम्ही 24 तास तर अभ्यास करणार नाही. नक्कीच. 7 तासाची झोप धरूयात आपण. दिवसातला एखाद दुसरा तास टाइमपास धरूयात. 9 तास झाले. जेवणासाठीचे दिवसातला 1 तास धरूयात. 10 तास ते झाले. तुम्ही 10 तास अभ्यास केला. 20 झाले तरी 4 शिल्लक राहिले. आणि तुम्ही तेवढ्यातल्या 1 तास किंवा 2 तास देऊ शकता स्किल डेव्हलपमेंटसाठी. स्किल डेव्हलप करणं फार गरजेचं आहे आजच्या दिवशी. म्हणजे ती परिस्थितीच नाही राहिलेली की माझ्यापाशी एवढंच आहे, मी आता जॉब शोधत जातो. नाही, स्किल काही ना काहीतरी असलं पाहिजे. बोलता तरी यायला पाहिजे. मग अभ्यास करत असेल मुलगा तर त्याने त्या एखाद्या विषयामध्ये एवढी हुकूमत घेतली पाहिजे की काहीच नाही झालं तर ऍटलीस्ट शिकवू तरी शकेल. करेक्ट. बरोबर आहे का? किंवा एकूण पॉलिटिकल अनालिसिस तरी तुमचं चांगलं व्हायला पाहिजे, ज्याची मार्केटमध्ये गरज आहे आजच्या दिवशी. बरोबर. किंवा इकॉनॉमी विषयी तुमचं ज्ञान असं पाहिजे की ऑथॉरिटी तुम्ही व्हायला पाहिजे. किंवा इतिहास ह्या विषयाला धरून तुम्ही स्वतःला एवढं समृद्ध करा की उद्या जाऊन बाबा ते काहीतरी करू शकतो. मोबाईल प्रत्येकाजवळ आहे सर. मोबाईलचा वापर कसा करतो ह्याच्यावरती आपण म्हणजे आपण तेव्हा भरपूर क्राऊड कशासाठी वापरत आहे? व्हॉट्सअपसाठी, इंस्टाग्रामसाठी, हा, आणि गुगल पे, आता एमपीएससी म्हणाल तर टेलिग्रामसाठी जास्त. टेलिग्राम. त्याला कसं चॅनलाइज करायचं? इंस्टाग्रामवरती स्वतःचा कॉन्टेंट टाकता येऊ शकतो, स्वतःचा कॉन्टेंट जनरेट करता येऊ शकतो की जो की content- खर्च नाहीये त्याला. खर्च नाहीये त्याला काही, कारण कॉन्टेंट मधून पैसे मिळतात. म्हणजे मला असं वाटतं आजच्या दिवशी कुठलाही चांगला प्रोफेशनल जो आहे आपण आजूबाजूला बघितलेला त्याच्यापेक्षा कॉन्टेंट क्रिएटर जास्त पैसे कमवतात असं आपण म्हणू शकतो. शाश्वत आहे की नाही हा पुढचा मुद्दा. नक्कीच नक्कीच. मी बी तुम्हाला ज्यावेळेस 3 वर्षानंतर वाटतं की आता आपल्याला विचार करायला पाहिजे दुसऱ्या गोष्टी, मग सुरुवात करा. मग पण सुरु- स्किल आहे तुमच्याकडे, skill तुम्ही असणं फार करू गरजेचं. शकता, कोणाला Skill. असिस्ट करू शकता. कारण आजकाल आम्ही आता ज्या या क्षेत्रात असल्यामुळे आम्हाला माहिती, असिस्टंट म्हणू नका, इंटर्न म्हणू नका, किंवा जसं तुम्ही बोला स्क्रिप्ट रायटर म्हणू नका, या लोकांची खूप गरज आहे. आणि तो जर चांगला असेल तर त्याला वेल पेड मिळतात. हो. नक्कीच. कॉन्टेंट क्रिएटरसाठी प्रचंड पैसे आहेत मार्केटमध्ये. काय कॉन्टेंट क्रिएट करताय त्याच्यात? म्हणजे व्हिज्युअलच नाही म्हणत आहे मी, जे हो. बॅकएंडला आहेत, लिहिणारे जे आहेत त्यांना Correct. सुद्धा. पण ते डेव्हलप करणं गरजेचं आहे सर. म्हणजे ते नक्कीच. नाही होणार असं हा, आम्ही आता करतो उद्यापासून लिहायला सुरू. नाही ना. पेपर वाचता का? तुम्हाला पॉलिटिकल समज आहे का? तुम्हाला इकॉनॉमिकल समज आहे का? ती बातमी, त्याच्या पुढचं मागचं काय कसं वगैरे हे सगळे अँगल तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. मग ते निश्चितपणे वर्कआउट होईल. पण आजच्या दिवशी स्किल्स आर व्हेरी मच इम्पॉर्टंट. स्किल सेट्स डेव्हलप करणं फार गरजेचं आहे. एमपीएससी युपीएससी करत असताना एक काहीतरी तुम्ही स्किल घ्या स्वतःला जोडून. तेवढा वेळ नक्की असतो. नक्की असतो. 100 जबाबदारीने सांगतोय. तुम्ही जबाबदार आहात म्हणूनच तुमच्यासोबत प्लॅन बी विचारतोय आम्ही, त्यात काहीच वाद नाही. म्हणजे त्याच्यातून काय होईल माहितीये का? हा. मुलांनी भले 5 वर्ष अभ्यास करू द्या, मग बरोबर. त्यांना स्वतःला गॅरंटी राहील की यार कुछ तो है मेरा चल रहा है. मग ते पण त्याच्यासाठी जास्त वेळ द्यायचं नाही आणि हे पण जरा छान पद्धतीने त्यांना अजून करता येऊ शकेल. आणि येणाऱ्या काळामध्ये मला नाही वाटत, म्हणजे सध्या जी काही परिस्थिती आहे, येणाऱ्या काळामध्ये मला नाही वाटत कोणी 5-5, 6-6 वर्ष ह्याच्यासाठी देईल. कारण की खूप सारा हा कॉन्टेंट आता क्रिएट झालेला आहे मुलांना सांगणारा की 5-5 वर्ष करू नका म्हणून. तरी पण असे काही हार्डकोर लोक असतात ना की नाही मला करायचं तर हेच करायचं. पर्याय नसतो. ओके. हार्डकोर पर्याय काय? हा, पण स्किल डेव्हलप होत नाहीये. म्हणजे प्रत्येकामध्येच स्किल असेल असं पण- नाहीये. पण मग एक पण असं ना की जर तुम्ही इंजिनिअरिंग केलंय आणि तुम्हाला एक 60 मार्क आहेत, तर तुम्ही जर हातपाय मारले 6 महिने तर तुम्हाला एका चांगल्या MNC मध्ये जॉब मिळू शकतो. म्हणजे अशी मार्केट सिच्युएशन आता आहे. म्हणजे आपण बघायला गेलं तर आपण पूर्णच त्या सिस्टीमला डिनाय नाही करू शकत सर. किंवा तुम्ही BSc BCom असं काही केलंय
तुम्ही एक 5-6 महिने म्हणजे 60च्या पुढे असाल तुम्ही जर टक्केवारीमध्ये किंवा एक आपण बेसिक क्रायटेरिया जसं म्हणतो बसता तुम्ही एमएनसीच्या हायरिंगच्या, तर तुम्ही थोडे हातपाय मारले तर तुम्ही तिथे जाऊ नाही, शकता. मुळामध्ये त्याचं होतं काय माहितीये का, हे दुसरं जर का काही करायचं म्हटलं सपोज आपण म्हणतोय तसं, आपण अगोदर स्किल डेव्हलपमेंट जे म्हणत होतो ना, ते त्यांच्या अभ्यासाच्या वेळेनंतर जो वेळ शिल्लक राहतो त्याच्याविषयी आपण बोलतो. बरोबर. पण हे जर का करायचं म्हटलं तर मग डायरेक्ट ह्याला बाजूलाच ठेवावं लागतं. Correct. का? काम जर का केलं मी 6 तास, 8 तास वगैरे मी काहीतरी करतोय, तर नंतर ते करण्यासाठीची एनर्जी आणायची कुठून? हां. आणि जर का तेच करायचं होतं, तर मग हा डाव कशाला मांडला हे डोक्यात येत राहतं कारण नसताना. नाही, पण मग तो तेच 2 वेगळ्या आघाडीवरती लढत राहतो. जॉब सोडू का? हेच करतो पूर्ण वेळ. जॉब सोडू का? हेच करतो पूर्ण वेळ. नाहीतर ते सोडून देतो, जॉब करतो पूर्ण वेळ. पण जॉब मधून सॅटिस्फॅक्शन नाही हे त्याला माहिती आहे. कारण की त्यांनी सुरू केल्यानंतर बघितलेले असतात, गुलाल उधळलेले बघितलेले असतात, काही जण सिलेक्ट झालेले बघितलेले असतात. सिलेक्ट झाल्यानंतर त्याच्याकडे आलेला आयफोन बघितलेला असतो, त्याने घेतलेली लगेच बुलेट बघितलेली असते. सगळं त्याला माहिती आहे की तिकडं जी स्पीड आहे ना, तिकडं असं डायरेक्ट हो. येतोय का आलं लक्षात. व्हर्टिकल ग्रोथ आहे. हॉरिझॉन्टल ग्रोथ मध्ये कोणीच इंटरेस्टेड नाहीये. नक्कीच. पण त्यानंतर तुमचे ते 6 वर्षाचे किंवा 5 वर्षाचे, 4 वर्षाचे कष्ट काहीच नाहीयेत. जर ती व्हर्टिकल ग्रोथ बघितली तर डेफिनेटली. कोण विचारते तुम्हाला किती वर्ष कष्ट केले म्हणून? नक्कीच. ते आहे. जसं तुम्ही 12th फेलचं तुम्हीच म्हटले. करेक्ट. नोबडी आस्क 12वीला किती मार्क होते? कसं विचारणार त्याला आता? इव्हन नोबडी आस्क की तुम्ही गिरणीच्या पीठात काम केलंय का? इफ आय नो आय कुड नॉट आस्क, राईट? डायरेक्ट आणि समोरून. तुम्ही त्या स्टेजला गेल्यानंतर तुम्ही ते ग्लोरिफाय करू शकता सगळ्या गोष्टी. नक्कीच. त्या गोष्टींचं ग्लोरिफिकेशन होतं. हां. पण अचीव्ह काहीच नाही केलं तर ते ग्लोरिफाय नाही करत. नक्कीच. पण ते व्हायला पाहिजे ऍक्च्युअली, कारण मेहनत असते ना. म्हणजे मी नाही सक्सेस झालोय किंवा मला ती परीक्षा पास नाही करता आली, पण आय डिड द सेम एफर्ट्स. म्हणजे मी पण तो एकच डबा खाल्लाय, मी पण त्या 10/10च्या एकाच रूम मध्ये राहिलोय, मी पण सकाळी 4 वाजता उठून अभ्यास केलाय. ड्यू टू सम रिझन मी नाही झालं. ते सम रिझन काय ते माहित नाही. नाही. पण तो एफर्ट्स कुणीतरी जाणला पाहिजे असं मला वाटतं, आणि सामान्य जनतेने तो जाणला पाहिजे थोडाफार. खूप मुलं मेहनत करतात. मी खरं सांगतो, फार मेहनत करतात. पण काही अंधश्रद्धा आहेत मार्केटमध्ये, त्याच्यामुळे गडबड होते सगळं. आणि मी मागेही म्हणलो होतो, ही मुलं जी अभ्यास करतात ना, ह्यांना कुठंतरी सामावून घेणं गरजेचं आहे. ह्यांनी जो काही अभ्यास केलेला आहे ना, त्या अभ्यासाचा फायदा करून घेणं गरजेचं आहे. म्हणजे ह्या मुलांना जे म्हणजे कुठलाही चांगला शिकलेला, त्याला इकॉनॉमिक्स मधलं किती कळतं आणि ह्याला इकॉनॉमिक्स किती कळतं. बरोबर आहे का नाही? Correct. ढग आलेत म्हणल्यानंतर ह्याच्या डोक्यात पहिलं जाणार, तो IMD वरती जाणार, कुठं वादळ आले बंगालमध्ये, अच्छा डिप्रेशन तयार झाले का, पुढचे 4-5 दिवस काय असेल, कुठून कुठं जाणार, अच्छा. त्याला जे कळतं ना, किंवा त्याला पॉलिटी जे काही कळतं, इंडियन पॉलिटी, ह्या सगळ्या गोष्टी फार महत्वाच्या आहेत. ते कुठंतरी युटिलाइज होणं फार गरजेचं आहे. मला असं वाटतं की ह्या मुलांचं जे एकूण नॉलेज आहे किंवा ह्यांनी जो काही अनुभव घेतलेला आहे, हा कुठेतरी कामात येणं फार गरजेचं आहे. ह्या मुलांना कुठं सामावून घेता येतंय का हेही बघणं फार गरजेचं आहे. म्हणजे चांगल्या पद्धतीने शिकवू शकतात हे मुलं, हे ज्या पद्धतीने ह्यांना जो काही भूगोल कळालेला आहे इथं आल्यानंतर, किंवा ह्यांना जे काही विज्ञान कळालेलं आहे किंवा ह्यांना जे काही पॉलिटी कळालेलं आहे, हे वापरलं गेलं पाहिजे असं मला वाटतं. मी मागेही बोललो होतो किंवा शासनाकडून काहीतरी ह्या संदर्भात होणं फार गरजेचं आहे. जी मुलं आहेत ऍटलिस्ट मेन्स दिलेली आहे, तर बाबा त्यांना कुठेतरी सामावून घेणं गरजेचं आहे. खूप उत्तम पद्धतीने हे शिकवू शकतात, सांगू शकतात, पुढच्या पिढीला घडवू शकतात. कारण की बघा ना, आपण शाळेत असताना भूगोल कसा बघितलाय, आपण ते वर्गात सर नाही आले तर आपण काय करायचो, खेळत बसायचो, ही जागा कुठे आहे सांग, ही जागा कुठे आहे सांग. पण कोऑर्डिनेट्स बघून जागा कशी शोधायची हे नाही ना मुलांना लक्षात येत. ज्या जिद्दीने चिकाटीने त्यांनी तेवढे वर्ष घातलेले घातलेले आहेत, ती जिद्द चिकाटी त्यांच्याकडे आहे, जी ती मुलांना पुढे पास करू शकतात. आपण जे बोलतोय ना की आपल्याकडे नाहीये Yes. तेवढी, किंवा मुलांकडे तो स्पॅन नाही राहिलाय. एक्झॅक्ट, ते पण आहे. पण त्यांनी ज्या पद्धतीने ते केलेलं आहे ना अभ्यास, करेक्ट. ते जे आहे ना, ते युटिलाइज झालं पाहिजे. मग ऍटलिस्ट टीचर्स वगैरे किंवा काय वेगळ्या पद्धतीने जर का बघायचं असेल एज्युकेशन, आता न्यू एज्युकेशन पॉलिसी आलेली आहे. एज्युकेशन आता वेगळ्या पद्धतीने घेणं किंवा आता अजून ते डेव्हलप होत चाललेल्या आहेत गोष्टी. मग ह्यांना कुठेतरी सामावून घेता येते का शासनाला, किंवा घेणं हे फार गरजेचं आहे असं मला नेहमी वाटत आलेलं आहे. नक्कीच हा पॉडकास्ट जर कोणी शासनातला व्यक्ती बघत असेल किंवा हा. त्यांना असं वाटलं तर त्यांनी करावं काही, कारण करायला आपण ओव्हरऑल मिळून काही करता आलं तर आपण करूयात त्यात सगळे. पण आता जसं शेवटाकडे येतं ना, मला एक विचारायचंय की प्लॅन बी कडे एक अपयश न बघता जीवनाची नवीन उमेद म्हणून बघायचं असेल तर काय दृष्टिकोन ठेवला पाहिजे सगळ्यांनीच? म्हणजे MPSC करणारा असू द्यात किंवा सामान्य इंजिनिअरिंग करणारा मुलगा असू द्यात किंवा
कुणीही आज वयाच्या 50ला आहे, त्याला कळतं की मला प्लॅन बी हवा आहे, तो असू द्या. प्लॅन बी जो आहे हा सगळा जिद्दीचा भाग आहे. ओके. की मी गिव्हअप नाही करणार. चला मला तिथं यश नाही मिळालं ना, मी हे काहीतरी करून दाखवेन. माझ्यामध्ये पोटेन्शियल आहे आणि ते पोटेन्शियल मी जगाला दाखवणार. ही जिद्द आहे, हे प्लॅन बी तोच आहे ना. नक्कीच. आपल्याला स्वतःला तर सांगायचं असतंच की मी काहीतरी होतो, मी काहीतरी आहे. बरोबर. हे आपल्याला सगळ्यांना सांगायचं असतं नक्कीच. छाती ठोकून. बाबा मी काय असाच नव्हतो, मी बादशाह आहे, मी बादशाह होतो हे सांगायचं असतं. म्हणून आपल्याला प्लॅन बी करायचा असतो. पण प्लॅन बी करत असताना परत एकदा मला असं वाटतं की ते कागद पेन घेणं ही खूप चांगली गोष्ट आहे. कागद नक्की. म्हणजे आता आपण वापरत नाही शक्यतो कोणीही टायपिंग म्हणजे बघा Notes, ना, हा. मी मागं असं ते व्हॉट्सअपला स्टेटस ठेवलं होतं की अख्खं आयुष्य घातलं आपण शिकण्यामध्ये. आईने हात धरून शिकवलं आपल्याला आणि ते लिहिणंच सोडून दिलं राव आपण. ह्याच्यावरच आलोय सगळे असे टाईप करणारे Correct. म्हणजे लिहिणंच सोडून दिलेलं आहे. कागद पेन घेऊन लिहिणं फार गरजेचं आहे. हे माझे पॉझिटिव्ह आहेत, हे माझे निगेटिव्ह आहेत, ह्या माझ्या चुका आहेत आणि मला ह्या संधी आहेत आणि त्याच्यावरती वर्कआउट करणं, ते कुणाला तरी दाखवणं, दोघं-तिघांना दाखवणं, ते दोघं-तिघांकडून बरोबर आहे का बाबा तुला काय वाटतं? Correct. असं विचारणं हे फार गरजेचं आहे असं मला वाटतं. मग प्लॅन बी मध्ये चुका नाही होणार. हा. कुणाचीही प्लॅन ए मध्ये पण कुणालाही अपयशी व्हायचं नाहीये. नक्कीच. नाही व्हायचं. कुणीही हारण्यासाठी नाही खेळत. करेक्ट. बरोबर आहे. मग त्याला आता फक्त एवढंच करायचं की मला यशस्वी व्हायचंय. दॅट्स इट. मला यशस्वी व्हायचं आहे आणि तो त्याच्यासाठी जे जे करता येणं शक्य आहे ते करत असतो. फक्त मला असं वाटतं ते कागद पेन घेऊन जर का केलं ना तर निम्म सॉल्व्ह होतं. कारण की कागद पेन घेतल्यानंतर त्याचं प्रेशर आपल्यावरती राहतं ना. मी लिहिलेलं आहे. झालं नाहीये, होत झालेलं नाहीये. मग ते मोटिवेशन आहे. ते मोटिवेशन म्हणून काम करतं. मग ते पॉझिटिव्ह म्हणून घ्या नाहीतर निगेटिव्ह म्हणून घ्या. पण ते मोटिवेशन आहे. ते तुम्हाला निश्चितपणे यश देतं. नक्कीच. खूप खूप धन्यवाद सर तुमच्या इथे आलात Thank you, आणि thank you. प्लॅन बी बद्दल बोललात किंवा आपण अशा बऱ्याचशा ऍस्पेक्टला ऍटलीस्ट टच केला की ज्याचा विचार व्हायला हवा किंवा ज्या गोष्टींकडे थोडा उघड्या डोळ्यांनी बघायची Correct. गरज आहे. कारण प्रत्येक वेळेस आपण सरळ चाललोय म्हणजे रस्ता सरळ आहे असं नाही. थोडंसं वाकडं व्हावं लागणार आहे होय, होय, आपल्याला. होय. आणि प्रत्येक वेळेस सक्सेसची डेफिनेशन फक्त ती पोस्ट किंवा ते अचिव्हमेंट नसू शकते. खरंय. वेळेनुसार परिस्थितीनुसार ती बदलली गेली पाहिजे आणि त्याकडे तशा दृष्टिकोनातून बघितलं गेलं पाहिजे. 4 लोक काय म्हणतील याच्यापेक्षा मी स्वतःला काय म्हणतोय, तेच मला फार काय महत्वाचं. हवंय हे बघणं खूप गरजेचं आहे. कारण बऱ्याच असं होतं तुम्ही म्हणालात तसं की 4 लोकांच्या प्रेशरमध्ये नाही आज व्हिडिओ गेला म्हणजे गेलाच पाहिजे. हे आता आपण पण थोडंसं बदलूयात. काही टेक्निकल प्रॉब्लेम आले का काही गोष्टी झाल्या तर तो सूट देऊ शकतो आपण त्याला. त्याचबरोबर तुम्हाला हा एपिसोड कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा. तुमचाही काही प्लॅन ए होता, तो फसला आणि तुम्ही प्लॅन बी केला. तो किती छान वर्कआउट झाला हे एक्सपिरियन्स आम्हाला ऐकायला नक्कीच आवडतील. तेही कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद. पुढच्या वेळेस भेटूयात अशाच एका नवीन एपिसोड सोबत. हो, पण जाता जाता एक सांगतो, जर अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज करा. तुमच्यासाठी ते फक्त एक बटन क्लिक करणे आमच्यासाठी ती खूप मोठी गोष्ट आहे. असेच नवीन एपिसोड घेऊन येण्यासाठी, नवीन नवीन गेस्ट बोलवण्यासाठी ते आम्हाला नक्कीच मदत करेल. तर धन्यवाद.